नमस्कार, मी आहे दर्शना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे श्रीकृपा स्टिच मराठी. आज आपण ऑर्गनचा ट्रेंडिंग स्लीव्ज बघणार आहोत. लटकनवाली लेस लावून प्रोफेशनल एकदम. बघा, याची आपण अशी उंची घेऊया 14 उंची घेऊया आणि पूर्ण उंची 10 घेऊया. 10 उंची घेतली का मस्त प्लेट पडतात. आणि एक साईडने 7 इंच घेऊया. एक साईडने 14 आणि एक साईडने 7 इंच आपण घेऊया आणि पूर्ण उंची 10 इंच घेऊया. बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण शिलाई टाकून घेणार आहोत. बघा, एकदम सावकाशपणे शिलाई लहान पट्टी करून घेऊया शिलाई टाकून, जेणेकरून आपल्याला लटकन लेस लावता आली पाहिजे. त्यावर दोन्ही बाजूनी घेऊया मारून. बघा, हा सिंगल दाब असतो, याला सिंगल दाब बोलतात. लटकन लेस पायपिंग डिझाईन करायची असेल तर या सिंगल दाबाचा खूप उपयोग होतो. हा आपल्या प्रत्येकीकडे एकतरी दाब पाहिजेच. दोन्ही साईडचे दाब असतात, उजवा पण असतो आणि डावा पण असतो, पण आज आपण उजवा घेणार आहोत. आणि लेस घेणार आहोत. लेस आपल्याला 14 इंचची घ्यायची आहे दोन्ही स्लीव्हसाठी. 14 इंचची लेस कट केलेली आहे आपण. बघा, व्यवस्थितपणे दोन्ही साईडला आपल्याला पाऊण अंतर सोडून द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला प्लेट्स पाडताना शिलाईमध्ये अंतर लागणार आहे. ते अशा प्रकारे दोन्ही साईडने आपल्याला मणी व्यवस्थित एक साईडला करून आपली सुई त्या मण्यांवर येता कामा नये याची काळजी घ्यायची आपल्याला. बघा, मी झूम करून पण दाखवले त्याच्यासाठी, तुम्हाला समजावा म्हणून. अशा प्रकारे आपण शिलाई टाकून घेतलेली आहे. बघा, दोन्ही साईडनी शिलाई टाकून घेतलेली आहे. अशा प्रकारे हा आपला रेग्युलर स्लीव्ज आहे. तर आपल्याला दोन्ही साईडला फिटिंगचे जे आपण कट केलेले आहेत तिथे अजून कट देऊया. आणि फिटिंगपासून 3 अंतर किंवा 2.5 अंतर घेऊ शकतो. 3 पण घेऊ शकतो, 2.5 पण घेऊ शकतो. शक्यतो 3 घ्या आणि अशा प्लेट्स टाकून घ्यावूया आपण. बघा, ऑर्गनचा ट्रेंडिंग साडी तुम्ही पाहिलेलीच आहे. खूप मैत्रिणींनी ही साडी घेतलेली आहे. याच्यामध्ये गोल्डन कलर खूप ट्रेंडमध्ये आलेला होता. हा ग्रे आहे. हाही कलर खूप सुंदर दिसतो. कंपल्सरी ह्या साडीवर ही स्लीव्ज चांगली दिसते. बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत. दोन्हीही प्लेट्स एकाच दिशेने पाडायचे आहेत आपल्याला, दोघांनाही. हा आपला रेग्युलर स्लीव्ज. या अंतर आपण 3 सोडलेलं आहे. बघा मैत्रिणींनो, दोन्ही साईडनी 3 अंतर सोडलेलं आहे. आता आपण ते स्लीव्ज प्लेट्स पाडलेले ते स्लीव्ज आहेत ना, अशा प्रकारे स्टिच करायचे आहेत. बघा किती सोपी पद्धत आहे. अशा प्रकारे स्लीव्ज आपल्याला स्टिच करायचे आहेत हळूवारपणे. प्लेट्सवर व्यवस्थित 3 वर मार्किंग केली आहे, तिथे आपल्याला कापड ठेवून उरलेले कापडमध्ये असते त्याचे प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो. बघा, खूप सुंदर अशा प्रकारे प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत. एक प्लेट्स व्यवस्थित काळजीपूर्वक
सावकाशपणे मारणार आहोत, जेणेकरून आपल्याला फिनिशिंग आली पाहिजे ब्लाऊजला. बघा, ऑर्गनचा कापड असल्यामुळं कापड व्यवस्थित पकडून काळजीपूर्वक करावे लागते आपल्याला. मैत्रिणींनो बघा, ऑर्गनचा ट्रेंडिंग स्लीव्स बनवत आहेत आपण. अशा प्रकारे एक शिलाई मारली तरी चालते. नेक्स्ट शिलाई आपण ब्लाउज टाकणार आहोत. एक शिलाई टाकली तरी चालेल. बघा किती छान दिसते स्लीव्स, बघा खूप सुंदर. ह्या साईडलाही आपण तेच करून घेणार आहोत. दोन्ही साईडला स्लीव्हचं माप टाकलेलं आहे 3-3चं. बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण स्लीव्ह स्टिच करून घेणार आहोत. बघा मैत्रिणींनो, व्हिडिओ जास्त मोठा होत नाहीये. मैत्रिणींनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अजिबात स्किप करून नका बघू. पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हाच तुम्हाला समजेल. व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला काहीच कळणार नाही. मैत्रिणींनो बघा, प्लेट्स कशा पाडलेल्या आहेत आपण. प्रत्येक प्लेट्स व्यवस्थित टाकून आपल्याला घ्यायचे आहे. व्यवस्थित टाके मारून घ्यायचे आहे. बघा, प्लेट्स पाडून घेतलेले आहेत. आता आपण फिटिंग करून घेणार आहोत. आणि बघा आपला ब्लाऊज मैत्रिणींनो किती छान. अशा प्रकारे बाय.